गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण पाहूयात डायबिटीज विषयी. डायबिटीज किंवा मधुमेह. तर आपला देश हा जागतिक पातळीवर मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींना हृदयविकार होण्याची किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता मधुमेह नसणाऱ्या व्यक्तींपेक्षा 3 ते 4 पटीने अधिक असते. आणि मधुमेहाबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक मुका आजार असतो. सुरुवातीला मधुमेहाची कुठलीही लक्षणे जाणवत नाही. रक्ताच्या तपासणीतूनच त्याचे निदान होते. 40 नंतर प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी रक्तातील साखर किंवा HbA1c या चाचण्या करायला हव्यात. लाईफस्टाईल मध्ये काही छोटे मोठे बदल असतात. ते करणं, रोज व्यायाम करणं किंवा वजन नियंत्रणात ठेवणं यांसारख्या छोट्या गोष्टींनी सुद्धा मधुमेह नियंत्रणात आणू शकतो आपण. परंतु प्रत्येक व्यक्तीलाच रोज उठून व्यायाम करता येतोच असं नाही, किंवा लोक कंटाळतात साधारणतः त्या गोष्टी करण्यासाठी. 70% लोकांना हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं खरं तर जमतच नाही. त्यांच्यासाठी बाजारात काही औषधं उपलब्ध आहेत, जसं की मेटफॉर्मिन, अल्फा ग्लुकोसाइडेज इनिव्हिटर्स, अगोनिस्ट. यापैकी जे मेटफॉर्मिन आहे ते अत्यंत सुरक्षित आणि खूप कमी खर्चात उपलब्ध होणारं औषध आहे. त्यामुळे औषधांनी आपण आता प्री डायबेटिक अवस्था रोखू शकतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण डायबेटिक्सचे सिम्पटम्स पाहणार आहोत. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.